लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. उद्यापासून आषाढ महिना चालू होतो आहे. उद्या आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. उद्या कवी कुलगुरू कालिदासाचा जन्मदिन आहे. कालिदास जयंती आहे. उद्यापासून आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी देवीचं गुप्त नवरात्र चालू होत आहे. तसं म्हटलं तर सर्व देवतांचे नवरात्र असतात. नवरात्र म्हणजे काय? प्रत्येक देवतांचं नवरात्र केव्हा येतं? या नवरात्रा मागचा गूढार्थ काय आहे, भावार्थ काय आहे आणि त्यापासून साधकाने कुठला बोध घ्यायचा, या गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. अध्यात्मशास्त्र हे गुह्य शास्त्र आहे. गुह्य शास्त्र म्हणजे परम गोपनीय शास्त्र आहे. याची जाणीव लाईफ पॉझिटिव्हला आहे. म्हणून लाईफ पॉझिटिव्हनी आपलं ध्येय वाक्य ठेवलेलं आहे, सिम्प्लिफाय लाईफ. लाईफ पॉझिटिव्हला कुठल्याही आशा नाही, अपेक्षा नाही, आकांक्षा नाही. हे गुह्य ज्ञान पात्र साधकांपर्यंत पोचावं एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. लाईफ पॉझिटिव्हला युट्यूबचं सिल्व्हर बटन नको आहे, गोल्डन बटन पण नको आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही गुह्य गोष्टी, परम गोपनीय ज्ञानाच्या बाबतीत बोलत असतात, त्यावेळेला त्याचे संकेत, त्याचे नियम, त्याचे एथिक्स हे पाळायला हवेत. आणि ईश्वरापाशी हीच प्रार्थना करायला पाहिजे की ज्यांचं संचित आहे त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोचू दे. नवरात्र दोन शब्दांनी बनलेला आहे. नव म्हणजे 9 आणि रात्र म्हणजे रात्रींचा समूह. 9 रात्रींचा समूह म्हणजे नवरात्र. हा शब्दार्थ झाला. 9 रात्रींचा समूह म्हणजे नवरात्र. हा अभिधेयनी अर्थ झाला, पण त्याचा लक्षणे आणि व्यंजनेने होणारा अर्थ फार गहन आहे. आणि म्हणूनच माझा पहिला मुद्दा आहे की नवरात्राचा भावार्थ आणि नवरात्राचा गूढार्थ समजून घेणं साधकाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. अनेक देव आहेत, अनेक देवता आहेत, पण या सर्व देवतांच्या विविधतेमधलं तत्व एक आहे. वेदांनी सांगून ठेवलं, एकोहम बहुश्याम. मी एक आहे, परंतु मी अनेक रूप धारण करेल. त्यामुळे त्या नियमाप्रमाणे सर्व देवतांचे नवरात्र आहे आणि प्रत्येक देवाचा नवरात्राचा कालावधीही निश्चित आहे. प्रत्येक देवाच्या नवरात्राचं
कालगणना ही निश्चित आहे. प्रत्येक देवाच्या नवरात्राचा त्या देवतेच्या कार्यानुसार सृजन, संरक्षण आणि विनाश हे 3 कार्य आहेत. या 3 कार्यानुसार त्या देवतांचे 3 कार्य आहेत. त्यानुसार नवरात्रीचा पक्ष पण निश्चित केलेला आहे. शुक्ल पक्ष आहे की कृष्ण पक्ष आहे. हा नवरात्रीचा काळ का महत्वाचा आहे? कारण नवरात्रीच्या काळामध्ये संधी काळ येतो आणि या संधी काळ हा अतिशय पवित्र समजला जातो. 3 संध्याकाळ दिवसामध्ये असतात आणि या संधी काळामध्ये या नवरात्रीच्या वेळेला त्या देवतांचे विशेष स्पंदन पृथ्वी तलावर येत असतात. त्या देवतांचा शक्तिपात पृथ्वीवर होत असतो आणि साधकाने या संधी काळाचा फायदा करून घेतला तर हा जो शक्तिपात देवतांचा होत असतो त्या शक्तिपातामुळे साधकाची सुषुम्ना नाडी जागृत होऊ शकते आणि पृथ्वीवर आलेल्या देवताच्या कृपा कटाक्षाचा तेजोवलयाचा सुपरिणाम साधकांना दिसून येतो. या तालिकेमध्ये आपण निरनिराळ्या देवतांच्या नवरात्राचा विचार आपण करणार आहोत. श्रीरामाचं नवरात्र हे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी असा आहे. आता प्रश्न असा आहे, तो प्रश्न लक्षात घ्या, आपल्या हृदयात साठवून ठेवा आणि त्याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. राम नवमीलाच का जन्माला आला? राम नवमीलाच का जन्माला आला याचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला. तिरुपती बालाजीचं नवरात्र, ज्याला तिरुमला उत्सव ब्रह्मोत्सव असं म्हणतात, अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असतात. शिवनवरात्र, शंकराचं जे नवरात्र आहे ते शिवरात्रीच्या आधी चालू होतं. फाल्गुन कृष्ण चतुर्थी ते फाल्गुन कृष्ण चतुर्दशी, ज्या दिवशी महाशिवरात्र असते त्या दिवशी शिवाचं नवरात्र असतं. खंडोबाचं नवरात्र हे 6 रात्रीचं नवरात्र असतं. खंडोबा हा एक शंकराचा अवतार आहे. खंडोबावर लाईव्ह पॉझिटिव्हनी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. चॅनलला भेट द्या आणि तो बघा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचं षडरात्री नवरात्र असतं. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी, ज्याला चंपा षष्ठी असं म्हणतात. आणि चंपा षष्ठीला चंपा षष्ठी का म्हणतात, चंपा का म्हणतात, याचंही वर्णन, याची फोड खंडोबावरच्या आमच्या व्हिडिओमध्ये करून देण्यात आलेली आहे. नृसिंह हा एक अवतार आहे आणि नृसिंहाचं नवरात्र अनेक घरामध्ये
साजरं होतं. नृसिंह अनेक घराण्यांचं कुलदैवत आहे. आणि नृसिंह त्याच्या नावाप्रमाणे, त्याच्या अवताराप्रमाणे वैशाखात त्यांनी अवतार घेतलेला आहे. वैशाख शुक्ल षष्ठी ते वैशाख शुक्ल चतुर्दशी. बघा, लक्षात घ्या, शिवनवरात्राचा अंतिम दिन चतुर्दशी आहे, तर नरसिंह अवताराचाही अंतिम दिन चतुर्दशी आहे. यावरून कार्य आणि कारण याचा अर्थ समजून घ्यावा. शाकंभरी देवीचं नवरात्र हे पौष मासामध्ये येतं. पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा असा हा या शाकंभरी नवरात्राचा कालावधी आहे. आता अष्टमी का, याचाही विचार करायला पाहिजे. कृष्ण जन्माष्टमी का, कृष्ण अष्टमीलाच का जन्माला आला? कारण त्याने योग मायेला आधी पाठवलं. योग माया आधी जन्माला आली आणि त्यानंतर कृष्ण जन्माला आला. कृष्णाला जन्माला यायला योग मायेची मदत घ्यावी लागली, म्हणून कृष्णाचा जन्म हा अष्टमीचा आहे आणि शाकंभरी नवरात्र ही अष्टमीला सुरू होत आहे. आपल्याकडे अतिशय थाटामाटामध्ये साजरं केल्या जाणार आणि बहुसंख्य कुटुंबामध्ये साजरं केल्या जाणार, बहुसंख्य देवी संस्थानांमध्ये, मग ते माहूर असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, या सर्व ठिकाणी साग्र संगीत साजरं केल्या जाणार नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीची प्रतिष्ठापना होते आणि अश्विन शुद्ध नवमीला देवीला होम करून देवीला आहुती अर्पण केल्या जाते, नैवेद्य अर्पण केला जातो. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमीचा उत्सव साजरा होतो. जसं रामाचं नवरात्र चैत्र महिन्यामध्ये असतं, तसं देवीचंही नवरात्र चैत्र नवरात्र म्हणून साजरं केलं जातं. ते चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी. याशिवाय 2 गुप्त नवरात्र साजरे केले जातात. मी तुम्हाला सांगितलं गुप्त नवरात्र का, कारण हे ज्ञान गुह्य आहे. हे ज्ञान परम गोपनीय आहे. साधकाची साधना झाल्यानंतर आणि त्याच्या पदरी संचित असल्यानंतरच तो या साधना मार्गामध्ये अग्रेसर होऊ शकतो, म्हणून गुप्त नवरात्र. माघ नवरात्र हे गुप्त नवरात्र आहे. माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी असं फेब्रुवारी महिन्याच्या आसपास येणार हे नवरात्र आहे. आणि उद्या 6 जुलै 2024 पासून जे नवरात्र सुरू होत आहे, गुप्त नवरात्र, ते आषाढ नवरात्र आहे. आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी.
आता नवमी का अष्टमी का याचा विचार करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आधी 8 या संख्येचा विचार करूया. मगाशी एक प्रश्न विचारलेला होता तुम्हाला की कृष्णाचा जन्म अष्टमीला का झाला. देवीला अष्टभुजा का म्हणतात. अष्टभुजा देवी, 8 बाहू असणारी देवी, एक मुख आणि 8 हस्त. 8 ही संख्या काय महत्वाची आहे. श्रीकृष्ण अष्टमीलाच का जन्माला आला. 8 ही संख्या महामायेचं रूप दाखविणारी संख्या आहे. महामाया या पृथ्वी तलावर राज्य करताय आहे आणि त्या महामायेच्या आवरणामुळे आम्हाला स्वतःचा विसर पडतो. या महामायेमुळे, या महामायेच्या छायेमुळे आमच्यामध्ये अहंगंड निर्माण होतो. या महामायेचं पटल दूर करण्यासाठी भक्ती आवश्यक आहे. महामाया समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. श्रीकृष्णालाही आपल्या कृष्णावतारामध्ये निरनिराळे पराक्रम दाखवताना महामायेची मदत घ्यावी लागली, वारंवार घ्यावी लागली. 8 ही संख्या महामायेचं स्वरूप दाखविणारी संख्या आहे. 8 ही संख्या माया स्वरूप संख्या आहे. म्हणून देवी हे मायेचं रूप आहे. ती माय आहे तशी ती माया पण आहे. जेव्हा ती माय असते तेव्हा ती भक्ताचं संरक्षण करते. जेव्हा ती माया रूप होते त्यावेळेला भक्त भ्रमित होऊ शकतो. सत्य काय आणि माया काय हे भक्ताला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मायेच्या मोहजाळामध्ये भक्ताने फसायला नको. म्हणून आणि मायेच्या मोहातून दूर करण्यासाठी अष्टभुजा देवीची उपासना करायची असते. आता नवरात्री का. बघा 9 अंक कुठे कुठे आलेला आहे. राम नवमी, दास नवमी, भक्ती नवविधा भक्ती. गीतेचे अध्याय किती आहेत. 18. 8 अधिक 1 बरोबर किती होतात. 9. गीतेची मूळ संख्या ही 9 आहे आणि म्हणून गीता अजरामर आहे. म्हणून गीता ही 36 भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहे. म्हणून गीता हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. गीतेचा 9वा अध्याय कोणचा आहे आणि तो 9वा अध्याय 9वा का, याचा कधी विचार केला का आपण. आणि तो 9व्या स्थानीच का आलेला आहे. त्यामागे ईश्वरी रचना आहे. 9व्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य
योग, राजविद्या आणि राजगुह्य योग. तो गुह्य योग आहे. गुह्य म्हणजे परम गोपनीय. 9 हा अंक परब्रह्माचं स्वरूप आहे. आणि परब्रह्म स्वरूपामध्ये कोणताही बदल होत नाही. आणि म्हणून 9 ही संख्या चमत्कारिक संख्या आहे. आणि म्हणून तुम्हाला परत सांगतो माझे प्रश्न: रामनवमी का, दासनवमी का, भक्ती नवविधा का, गीतेत 18 अध्याय का, गीतेचा 9व्या अध्याय 9वाच का? या 9ची गंमत बघूया. परब्रह्म रूपाचं दर्शन कसं होतं ते बघून घेऊया. 9चा पाढा तुमच्या समोर मांडलेला आहे. तुम्ही म्हणाल ही थट्टा चालवली आहे आमची. ही थट्टा नाही आहे. तुमच्या समोर एक गणित सादर करतो आहे. नीट निरीक्षण करा या तालिकेचं आणि तुम्हाला तुमचं ज्ञान प्राप्त होईल. 9 एक 9. 9ला 1 नी गुणलं असताना 9च येतात. 9 दुने 18. 9ला 2 नी गुणलं असताना 18 ही संख्या येते. गीतेचे अध्याय 18 आहेत. 1 अधिक 8 बरोबर 9. 9 गुणिला 3 बरोबर 27. 2 अधिक 7 बरोबर 9. आता या भावार्थ कॉलम कडे बघा. आणि या भावार्थ कॉलम मध्ये बघा, तुम्ही डावीकडचे अंक बघा. 1 2 3 4 5 6 7 8 संख्येने वाढत जाणारे आहेत. ते संख्या 1 1 नी वाढत जाते आहे. आता या भावार्थ कॉलम मधली दुसरी संख्या बघा. 8 7 6 5 4 3 2 1. कशी गंमतशीर रचना आहे. 1 अधिक 8 बरोबर 9. 2 अधिक 7 बरोबर 9. 3 अधिक 6 बरोबर 9. 4 अधिक 5 बरोबर 9. 5 अधिक 4 बरोबर 9. 6 अधिक 3 बरोबर 9. 7 अधिक 2 बरोबर 9. 8 अधिक 1 बरोबर 9. चला उजव्याकडच्या तालिकेकडे जाऊया. 9 10 90. 9 अधिक 0 बरोबर 9. 9 गुणिला 11 बरोबर 99. 9 अधिक 9 बरोबर 18. 8 अधिक 1 बरोबर 9. 9 गुणिला 15 बघा. 135. 1 अधिक 3 अधिक 5 बरोबर 9. 9 गुणिला 17 करून बघा. 153 येतात. बघा 9 गुणिला 15 आणि 9 गुणिले 17 या दोन्ही गुणाकाराचा प्रोडक्ट बघा. 9 गुणिला 15 135. 9 गुणिला 17 ला 153. 3 आणि 5 ची जागा बदललेली आहे. आणि इकडे बघा 1 अधिक 3 अधिक 5 बरोबर 9. 1 अधिक 5 अधिक 3 बरोबर 9. 3 5 7 9. बघा दुसरी संख्या वाढत चाललेली आहे. सेकंड डिजिटची संख्या वाढत चाललेली आहे. असं दिसेल तुम्हाला.
9 गुणिला 19 171. 1 अधिक 7 अधिक 1 बरोबर 9. 9 गुणिला 22 बरोबर 198. 1 अधिक 9 अधिक 8 बरोबर 18. 8 अधिक 1 बरोबर 9. 9 गुणिला 24 म्हणजे 216. 2 अधिक 1 अधिक 6 बरोबर 9. 9 गुणिला 27 बरोबर 243. 2 अधिक 4 अधिक 3 बरोबर 9. 9 ही परब्रह्माचं स्वरूप असणारी संख्या आहे आणि म्हणून 9च्या पाढ्याचं तुम्ही अनंतापर्यंत गेला तरी त्याचं प्रॉडक्ट हे 9च आहे हे लक्षात घ्या. कारण 9 हा परब्रह्माचा अंक आहे आणि म्हणून नवरात्री ही 9 दिवसांची असते हे आपल्याला समजलं असेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. देवतांचे नवरात्र आणि गुप्त नवरात्र याचा भावार्थ, बोधार्थ, गूढार्थ समजून सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओत केलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपले आशीर्वाद सदैव असू द्या. ईश्वर, जगन्नियंता, जगन्माता आपले सदैव मंगल करो या भावनेसह आपली रजा घेतो. धन्यवाद. ओम शांती शांती शांती.